नमस्कार. मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. काहीच दिवसापूर्वी आपण जे नगरपालिकेच्या शाळा आहे त्याची परिस्थिती कशा प्रकारे ढासळत चाललेली आहे. अक्षरशः नगरपालिकेच्या शाळा हे शौचालय घर बनलेले आहे. हे आपण अक्षरशः दाखवलेलं आहे, लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे. त्याच भागामध्ये आपण एक उल्लेख केला होता आणि त्यानंतर त्यावर सविस्तर असा भाग येईल हे सुद्धा सांगितलेले. तो भाग होता आपल्या पुसद शहरामध्ये जे शाळा आहे, जे महाविद्यालय प्रायव्हेट आणि जे ट्युशन क्लासेस आहे प्रायव्हेट, यांच्या संगनमताने कशा प्रकारे विद्यार्थ्याच्या पालकाला लुटले जाते, किंवा सरळ सरळ म्हणायचं की शिक्षण हे व्यवसाय किंवा धंदा बनलेला आहे. आणि यावर सविस्तर असा भाग येईल असं मी सांगितलं होतं. आपल्या पुसदकरांना ते नक्कीच आठवण असेल. आजचाच तो आपला भाग. आज आपण यावर सविस्तर चर्चा करणार आणि मला आलेले अनुभव हे आपल्यापर्यंत पोहोचणार. जर आपल्या जीवनामध्ये सुद्धा हेच अनुभव आले असेल, नक्कीच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ते नोंदवा, सांगा, जेणेकरून आपण ही सुद्धा बाजू आपल्या पुसदकरांसमोर लवकरच मांडण्याचा प्रयत्न करू. आता मी थोडं विषयाकडे वळतो. आपल्या पुसद शहरामध्ये विविध नामांकित जे सुप्रसिद्ध असे शाळा, महाविद्यालय, प्राथमिक शाळा आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पुसद शहरामध्ये विविध नामांकित सुप्रसिद्ध अशा ट्युशन क्लासेस आहे. आपल्या पुसदमध्ये जवळपास 30 ते 35 वर्षापासून अविरत अशा ट्युशन क्लासेस चालू आहे. अद्यापही आपल्या पुसद शहरात ट्युशन क्लासेस चालू आहे, यामध्ये काहीही वाद नाही. परंतु आणखीही नवीन क्लासेस येत आहे, यामध्ये सुद्धा काहीही वाद नाही. पण मी ज्याप्रमाणे तुम्हाला शब्द सांगला होता की शिक्षण हे व्यवसाय किंवा धंदा बनलेला, आता यावर स्पष्टीकरण देतो. मी माझा अनुभव सांगतो. एक XYZ इंग्लिश मीडियम शाळा आहे, पुसद शहरातील सुप्रसिद्ध शाळा आहे. तेथील जे प्रिन्सिपल आहे त्यांना पुसद शहरातील जे नवीन आलेले आणि नुकतंच पुसद शहरात अगदी भरभराटीला आलेली एक कोचिंग क्लासेस आहे. XYZ नाव, त्याचं नाव सांगणार नाही मी. नक्कीच ते सुद्धा येत्या भविष्यामध्ये बाय प्रूफ आपल्या समोर ते प्रसिद्ध करू, जेणेकरून कशा प्रकारे शिक्षण हे धंदा बनला हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार. मी पुन्हा माझ्या उदाहरणावर येतो. एक XYZ इंग्लिश मीडियम शाळा आहे. तेथील जे प्रिन्सिपल आहे त्यांना एक फोन येतो XYZ ट्युशन क्लासेसचा, सुप्रसिद्ध, बरं, छोट्या मोठ्या नाही, की आम्हाला आपल्या शाळेमार्फत, आपल्या कॉलेज मार्फत विद्यार्थी हवे आहे. तुम्हाला आम्ही त्या बदल्यात काही रक्कम पुरवू, तुम्ही आम्हाला विद्यार्थी द्या. हे अक्षरशः मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि मी माझ्या याच कानांनी ऐकलेलं आहे. आता त्या शाळेचं नाव घेऊन त्या शाळेला बदनाम नाही करायचं मला, किंवा त्या ट्युशनचं नाव घेऊन मला त्या ट्युशनला बदनाम नाही करायचं. ट्युशनचे सुद्धा चांगले काम असेल किंवा शाळेचे सुद्धा चांगले काम असेल, परंतु जे ते प्रकार घडवत आहे, शाळा, महाविद्यालय किंवा प्राथमिक शाळा, त्याचे जे संचालक आहे, प्राध्यापक आहे, प्रिन्सिपल आहे, यांच्याच मार्फत कुठेतरी संगनमत करून जे ट्युशन क्लासेसचे संचालक आहे यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून ते शाळेतील विद्यार्थी आहे यांचा ट्युशन क्लासेसच्या संचालकाबरोबर एक सौदा करत आहे की आम्ही तुम्हाला विद्यार्थी पुरवतो, तुम्ही आम्हाला पैसे पुरवा. एक आमच्या पुसद शहरातील, आता माझे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत, ते रवी मोगरे नावाचं त्यांचं नाव आहे. मी त्यांना हा विषय सांगितला होता की अशा प्रकारचं पुसद शहरात सुरू आहे, शिक्षण हे धंदा बनलेला आहे आणि कुठेतरी हे चुकीची बाब आहे. एक सामान्य गरीब घरातला विद्यार्थी, लहान मुलगा कुठेतरी यापासून, शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यावेळी त्यांनी स्वतः मला अनुभव सांगितला की माझेच 2 विद्यार्थी आहे किंवा माझेच 2 मुलं आहे, ते ज्या शाळेत शिकतात, XYZ शाळेत शिकतात, परंतु ते ज्या ट्युशन क्लासेसला जातात, ट्युशन क्लासेसला शिकवणारा शिक्षकच त्यांना शाळा किंवा महाविद्यालयामध्ये शिकवतो.
आता माझा समजण्याचा थोडाफार अर्थ, मी सांगण्याचा थोडाफार अर्थ तुम्हाला समजला असेल की मी नेमकं क्लिअरिफिकेशन करण्याचा काय प्रयत्न करताय. शाळेत सुद्धा तो शिक्षक आणि ट्युशनला सुद्धा तो शिक्षक. मग नेमकं ट्युशन लावण्याची गरज काय? तर गरज ही की जे तो शिक्षक आहे परंतु तो आर्थिक लोभापायी ट्युशन क्लासेसला मन लावून शिकवतो आणि शाळा किंवा महाविद्यालयामध्ये तो तेवढा मन लावून शिकवत नाही. त्यामुळे शिक्षणाची जाण असणारे विद्यार्थी त्यांना कुठेतरी तळमळ असते की आपण समोर जाऊन आपलं भविष्य उज्ज्वल करणार, मोठे होणार, आणि या आकांक्षाने ते कुठेतरी ट्युशन क्लासेस जॉईन करतात आणि अशा प्रकारचा त्यांना अनुभव बघायला मिळतो. आणि ही अतिशय भयावह बाब आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला मी म्हटलं, पुसद शहरातील सुविख्यात, सुप्रसिद्ध अतिशय असे मोठे मोठे ट्युशन क्लासेस आहे, मोठे मोठे शाळा महाविद्यालय, यांचे रेट हे त्यांच्या नावावरून डिसाईड झालेले आहे. ऍडमिशन फी 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, उर्वरित खर्च वेगळा, शाळा महाविद्यालयाचा खर्च. आणि जर ट्युशनचं सांगितलं 2 वर्षाचे 1,50,000 रुपये, 2,00,000 रुपये. सायन्सवाले जे विद्यार्थी आहेत 11वी 12वीचे, बहुतांशी या माझ्या वाक्याला ऍग्री करतील. त्यांच्या आयुष्यात घडलं असेल आणि घडत सुद्धा असेल. आता माझाच मित्र आहे, जेव्हा आमची 11वी 12वी झाली होती, शुभम नावाचा माझा मित्र आहे, शुभम पवार नावाचा, त्यानेच 11वी 12वी साठी जवळपास 1,50,000 रुपये भरले होते. म्हणजे एका ट्युशन क्लासेस मध्ये 2 वर्षासाठी फक्त 1,50,000 रुपये. जर आपण हे आकडा बघितला तर लहान नाही. पालक असो, आई वडील असो, त्यांना ही रक्कम कमवण्यासाठी खूप काबाड कष्ट करावे लागतात, हे सर्वांनाच माहित आहे. परंतु जे ट्युशन क्लासेस आहे किंवा जे शाळा प्रशासन आहे, हे कशा प्रकारे शिक्षणाला धंदा बनवला, शिक्षणाला व्यवसाय बनवला, ही एक रियालिटी आहे, ही एक खरी सत्यता आहे. असो, हा भाग वेगळा झाला. परंतु जो माझा सांगण्याचा उद्देश आहे की कुठेतरी एक ट्युशन संस्थाचालक त्यांचा आणि जे शाळा प्रिन्सिपल असो, तिथलचे संस्थाचालक असो, तिथलच्या प्राध्यापकांना फोन येतो आणि विद्यार्थ्यांच्या बदल्यात आर्थिक निधी दिल्या जाईल म्हणून त्या सुद्धा अपेक्षेने तेथील प्राध्यापक असो, शिक्षक असो किंवा प्रिन्सिपल असो, यांच्या मार्फत विद्यार्थी हे तेथे पाठवले जातात. तुम्हाला मी उदाहरण दिलं, पुसद शहरात कमी वेळेत अतिशय भरभराटीला आलेली ट्युशन क्लासेस, त्यामध्ये जर बघितलं तर बहुतांशी विद्यार्थी हे फक्त ओळखीद्वारेच त्या ठिकाणी भरल्या गेले, त्या ठिकाणी गेल्याचे आपल्याला समजते. आर्थिक पिळवणूक असो किंवा जे पालकांना मानसिक त्रास असो, या घटकाद्वारे सहन करावा लागतो आणि हे आपल्याला दिसून येते. कोणतंच पालक असो, आई वडील असो, हे आपल्या मुलाचे भविष्य खराब होईल याकडे कधीच विचार करत नाही. त्यामुळे तो होईल तेवढे प्रयत्न करतो. परंतु आपल्या पुसद शहरातील जे शिक्षण आहे त्याची बाजू ही कुमकुवत चाललेली आहे. एक काळ होता आपल्या पुसद शहरामध्ये, जम्मू काश्मीर असो, आसाम असो, मेघालय असो किंवा केरळ असो, या साईडने सुद्धा आपल्या पुसद शहरामध्ये विद्यार्थी शिकायला यायचे. शिक्षणाची पंढरी म्हणून आपलं पुसद सुप्रसिद्ध होतं. परंतु तो काळ आता राहिलेला नाहीये. तो एक काळ होता ज्या काळी पुसद शहरात शिक्षण हे जणू वाघिणीचं दूध होतं. पण आता शिक्षण हे फक्त नाम मात्र झालेलं आहे आणि आपला खिसा कसा भरायचा याकडे सर्व ट्युशन क्लासेस संचालक आणि शाळा महाविद्यालय संचालक किंवा तिथलचे प्रिन्सिपल यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे पालकांनो, विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल, आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की माझे जे मोठे बंधू आहेत, रवी मोगरे असो, त्यांनी सांगितलेला अनुभव, मी स्वतः सांगितलेला अनुभव, इंग्लिश मीडियम शाळेचे प्रिन्सिपलला माझ्या समोर फोन आलेला एका XYZ, त्या क्लासेसचे सुद्धा मला नाव माहित आहे. पण कुठेतरी आता आपण ते उघड करणार नाही. वेळ परत ते नक्कीच
ते सुद्धा आपण उघड करणार, शाळेचे सुद्धा नाव उघड करणार, त्या प्रिन्सिपलचे सुद्धा नाव उघड करणार आपण. पण ते एक वेळ आल्यावर एका टप्प्यामध्ये. आणि जे मी तुम्हाला भाग सांगितला, जर तो आपल्याशी निगडीत असेल किंवा आपण जर ते जवळून बघितलं असेल तर नक्कीच आपला अभिप्राय तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये द्या, जेणेकरून ती सुद्धा बाजू आपण आपल्या चॅनलवर कोणत्याही व्यक्तीची ओळख न पटविता तुमचा फक्त अनुभव, आलेला अनुभव शेअर करा. ते आम्ही अनुभव नक्कीच प्रसारित करू. आणि जे पालकांचं, जे विद्यार्थ्यांचं होत असलेलं आर्थिक शोषण कुठेतरी थांबू. मुळात जे नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या बंद व्हायच्या अवस्थेवर आलेल्या आहे. आणि याला जर आपण बघितलं तर मूळ कारण हे तिथलचे संस्थाचालक, तिथलचे शिक्षक, तिथलचे प्राध्यापक, तिथलचे प्रिन्सिपल आहेत. मुळात सरकारी योजना ह्या कोणत्याच चुकीच्या नाही. जर आपण बघितलं, ह्या योजना सामान्य जनतेच्या भलाईसाठीच आहे. पण तेथे सुद्धा जे तेथील प्रशासन आहे ते फक्त आर्थिक लोणी खाण्यासाठीच जे तेथील विद्यार्थी आहे त्यांना या सेवेपासून, या शासकीय योजनेपासून वंचित ठेवतात. म्हणून कुठेतरी नगरपालिकेच्या असो, जिल्हा परिषदेच्या असो किंवा शासकीय शाळा, शासकीय योजना या बदनाम होतात. आणि कुठेतरी याचाच फायदा प्रायव्हेट शाळा महाविद्यालयवाले, प्रायव्हेट ट्युशन क्लासेसवाले हे घेतात. आपला अभिप्राय नक्की नोंदवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला, आपल्या फेसबुक पेजला, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा. जास्तीत जास्त आजचा भाग शेअर करा, जेणेकरून आजची ही सत्यता सर्व पुसदकरांसमोर, इव्हन पुसदच्या बाहेर सुद्धा पोहोचली पाहिजे. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.